एक कॉन्फरन्स आहे, म्हणजे तेवढी मोठी नाहीये, पण क्लायंट खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि जर ही कॉन्फरन्स यशस्वी झाली तर खूप मोठं प्रोजेक्ट मला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे असं त्यांनी मागच्या मीटिंग मध्ये बोलून दाखवलं. मिळेल मिळेल, तुम्हालाच मिळेल. विश ऑल द बेस्ट. आणि मी तुम्हाला खात्री देते की देव टूर्स ही कॉन्फरन्स उत्तम प्रकारे ऑर्गनाइज करेल. थँक्यू व्हेरी मच. आलाच अविनाश. ओ हो या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमची कॅनडाची टूर एकदम सक्सेसफुल झाली असं आत्ताच देव मॅडम म्हणत होते. अभिनंदन. थँक्यू सो मच. पण त्यामुळे आता जबाबदारी खूप वाढली. ती वाढणारच. मी आताच देव मॅडमला सांगत होतो आमच्या एडीएमच्या नवीन कॉन्फरन्स बद्दल. मे आय कम इन? या. जयराम, इथल्या सगळ्या कामांचे अपडेट्स तुम्ही ठेवत असाल. कसं चाललंय काम? सगळं सुरळीत चालू आहे सर. नाही, हे विचारलं कारण बरेच नवीन प्रोजेक्ट्स आपले चालू आहेत. जर चालू असलेली कामं व्यवस्थित मॅनेज होत असतील तर नवीन प्रोजेक्ट चालू करण्यात काहीच हरकत नाही. सर, सगळं व्यवस्थित मॅनेज होत आहे. मला वाटतं आपण नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकतो. आणि आपल्या कंपनीची ग्रोथ होणार असेल तर थोडा वेळ जास्त देऊन जास्त मेहनत करायला सगळेच तयार आहेत. जयराम, मी इथे येताना एक कल्पना राबवायची असं ठरवून आलो होतो, पण त्याआधी तुम्ही ती कल्पना राबवायला सुरुवात केली. तुम्ही कशाबद्दल बोलताय सर? तुम्ही मिस जुईला जे ग्रूम करताय त्याबद्दल मी बोलतोय. तुम्ही ही जबाबदारी स्वीकारलीत, हे खरंच खूप चांगलं केलं. येस सर, इट्स माय प्लेजर. अविनाश, जयरामनी जुईला ग्रूम करावं ही कल्पना दाभोळकर सरांची आहे बरं का. थँक्यू मिस्टर दाभोळकर. आमच्या कंपनीला अशा गायडन्सची कायम मदत होते. एनी टाइम. आणि का असू नये, ही कंपनी ग्रो व्हावी अशी माझी नेहमीच इच्छा राहील. आय एम अ वेल विशर ऑफ युअर्स. काय मिस्टर जयराम कानोलकर? ओके मिस्टर अविनाश, तुम्ही कंटिन्यू करा, मी निघतो. पण तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? हां, नाही, मी ते नंतर डिस्कस करेन. मला जरा एक अर्जंट काम आहे. ओके. एक्सक्यूज. जयराम बसा. हां. सो जयराम, कंपनी इज ग्रोइंग. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. जे काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात मी पर्सनली लक्ष घालणार आहे. आणि मी असं ठरवलंय की मिस दाभोळकरांना आता या नवीन प्रोजेक्टवरती कॉन्सन्ट्रेट करू दे. म्हणजे आम्ही दोघं मिळून हे प्रोजेक्ट हँडल करू. हां, ही कल्पना मला सुद्धा पटते. म्हणजे अदिती खूप सिन्सिअर आणि जबाबदार मुलगी आहे. विशेष म्हणजे तुम्ही दोघं एकत्र खूप चांगल्या प्रकारे काम करू शकता. तुमचं ट्युनिंग चांगलं आहे. त्यामुळे जय, बाकीच्या सगळ्या कामांच्याकडे आता तुलाच लक्ष द्यावं लागेल. नाही, म्हणजे मी अगदी सगळं तुमच्यावर ढकलत नाहीये, पण आपण हे व्यवस्थित प्लॅन करूया. माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत त्या मी तुम्हाला सांगतो.
तांगडे हा मॅडम. कॉफी घेऊन ये पटकन. 0 मिनिटात आलो मॅडम. पटकन. काय ग रजनी, काय झालंय? अगं काय आहे? दुपारच्या वेळेला एवढ्या लांब मीटिंग कशाला ठेवतात कोण जाणे. अगं वैतागतेस काय इतकी? होतं असं कधी कधी. बाय द वे, कशी झाली तुझी मीटिंग? हा बरी झाली. बरी? अगं त्या प्रवासाने मी आधीच कंटाळले होते आणि तो क्लायंट इतके बेसिक प्रश्न विचारत होता, डोकं फिरलं ना माझं. संताप होत होता माझा. रजनी, असं वैतागून चालत नाही. आफ्टर ऑल हे आपलं काम आहे, त्यामुळे डोकं शांत ठेवायचं. आणि क्लायंटनी आपल्याला कितीही बेसिक प्रश्न विचारला ना तरी एक स्माइल ठेवून एन्थुझियास्टिकली त्याला उत्तर द्यायचं. आणि त्यांच्या सगळ्या शंका महत्वाच्या आहेत असंच दाखवायचं. पटतंय मला तुझं म्हणणं, पण मला सतत असं खोटं वागणं नाही जमत ग. रजनी, अगं यू आर टेकिंग मी रॉंग. अगं अशा वेळी खोटं वागणं ही गरज आहे. हे बघ कसं आहे, क्लायंटचे प्रश्न आपल्याला बेसिक वाटतात ह्यात त्यांची काहीच चूक नाहीये. अगं आपण रोज क्लायंट हँडल करतो, त्यांचे वेगवेगळे प्रश्न ऐकतो आणि तेच तेच प्रश्न ऐकून मग आपल्याला ते रिपिटेटिव्ह वाटतात. पण क्लायंटचं विचारशील तर त्यांची ही पहिलीच मीटिंग असते. पहिल्यांदाच विचारलेले प्रश्न असतात. त्यामुळे आपण त्यांच्या शंका शांतपणे ऐकायच्या आणि व्यवस्थित उत्तरं द्यायची. अगदी बरोबर तिलोत्तमा मॅडम. तुम्हाला माहितीये, जय सुद्धा मला हेच सांगत होता एकदा. गुड. अरे वा. हो, ए मला सांग ना, जयने अजून काय काय शिकवलं तुला? सांग ना प्लीज. रजनी मॅडम, कॉफी घ्या. ठेव इथे, ठेव इथे. अगं जा. ओके मॅडम. थँक्यू. हा, तू जयकडनं एवढ्या सगळ्या गोष्टी शिकतेस ना, गुड, व्हेरी गुड. पण कसं आहे, तुझं ते ज्ञान आहे ना, ते माझ्या समोर नको पाजळूस. हे बघ, 2 मोठी माणसं बोलतायत की नाही, मग लहान मुलांनी असं बोलायचं असतं का मध्ये? रजनी, काय एवढं? बोलली तर बोलली ती, त्यात काय एवढं? सोड ना. हो बाबा, आता काय विषय सोडायलाच पाहिजे. जुई मॅडम जय सरांबरोबर काम करतायत ना. जयने मला 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्यात काय वाईट आहे? त्याने ग्रूम केलेलं मला आवडतं, त्यात कोणाला कशाला काही प्रॉब्लेम असावा? ऐकलं का? एक तर तिचं पूर्ण वाक्य ऐकू आलं व्यवस्थित. काय म्हणाली? कुणाला काय प्रॉब्लेम आहे? मला बोलली असं. कॉन्फिडन्स. ग्रूमिंगचा परिणाम पाहिला, लगेच दिसायला लागला, लगेच. पण ना जुई, फार स्वप्न नको बघू अगं, तुला नाही परवडणार. काय झालं? राग येतोय? असं काहीतरी फेकून मारावंसं वाटतंय मला. बघ बघ, नाक बघा लाल झालंय तुझं. रजनी बस आता, आणखी किती ताणणार आहेस? बापरे. जुई, सॉरी. प्लीज जयला नको सांगूस. माझं नाव
रजनी काय करू ग मी तुझं? मजा हो. गप. जुई, हे एका टूरचं प्लॅनिंग आहे, एकदा क्रॉस चेक कर ना. तू तुझं बघून घे. असं काय बोलतेय तू? मी काही बोलेन, मी काय आता लहान नाहीये. तू रजनी मॅडमचा राग माझ्यावर नको काढू. त्यांना बोल ना मग. जुई जुई, व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. हे बघ, कुठल्याही कामाला नाही म्हणू नये हे नाही शिकलीस तू जयकडनं? एक मिनिट रजनी मॅडम, कुठल्याही गोष्टीची एक लिमिट असते. तुम्ही जुईच्या का मागे लागलाय सारख्या सारख्या? ती तुम्हाला कधी काय बोलते का? तुला हे कळतंय ना की मी जुईशी बोलतेय? मग कशाला मध्ये बोलतोयस? मी मध्ये बोलतोय कारण त्याच्यामुळे माझं काम सफर होतंय. नाही नाही नाही, चुकतोयस तू. तुझं काम सफर होतंय कारण तुला काम येत नाही. आम्हाला मान्य आहे ना, आम्हाला काहीच येत नाही आणि तुम्हाला तर सगळंच येतं नाही का? तोंड सांभाळून बोला. हा, मी तोंड सांभाळूनच बोलतोय. तुम्हाला इतक्या वेळ कळायला पाहिजे. ए हे बघ रजनी माझं ऐक. तुम्ही मलाच सांगताय कारण त्यांना माहितीये की चूक तुमचीच आहे. ए फार बोललास हा? तुला जर असं वाटत असेल ना की तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन तर गैरसमज आहे तुझा. तो बाकीचे सगळे आहेत ना, त्यांना बोल तुला काय हवं ते. आणि एक लक्षात ठेव, या पुढे या ऑफिस मध्ये माझ्याशी आणि माझ्याबद्दल काहीही बोलायचं नाही. हा हा, नाहीच बोलणार. गरज कोणाला आहे? मग कशाला बोलतोस? हा, सक्ती केलीये कोणी माझ्याशी बोलायची? काय पगार मिळतो तुला माझ्याशी बोलण्याचा? रजनी मॅडम, तुम्ही विषय कुठल्या कुठे घेऊन जाताय? मी बरोबर बोलतोय. हो बरोबर बोलतोयस. मध्ये कशाला आलास मुळात? अरे एक मिनिट, एक मिनिट. काय चाललंय तुमचं? उद्या समजा दोघांना एकत्र काम करायची वेळ आली तर काय करणार? याच्या बरोबर शक्यच नाही. मी सरांना सांगेन मी नाही करणार म्हणून. आम्हाला पण काही इंटरेस्ट नाही तुमच्याबरोबर. आम्हाला नको करूस ना अरे. हा? नवीन आहेस ना? सायलेन्स. कसला एवढा गोंधळ चालू आहे? काय चाललंय? वाद घालतोय आम्ही, दिसत नाहीये? शिस्त नसलेली माणसं भरून ठेवली आहेत एक तर ऑफिस मध्ये. हे तुम्ही स्वतःबद्दल बोलताय का? काय नवरे, माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाहीये. हे बघा, मी सिनियर आहे. कुणाशी कसं बोलायचं ते सर मला सांगतील ना. तुम्ही नका त्रास करून घेऊ. कारण हे अधिकार सरांनीच मला दिलेले आहेत. ओके, बस झालं आता. आणि नवरे, तुम्ही उगाच चिडू नका. नाही, मी अजिबात वाद घालत नाहीये. मला तेवढा वेळच नाहीये. पण तुमच्याकडे मात्र भरपूर वेळ आहे. आणि तुमच्याकडे वेळ नसला तरी काम बाजूला ठेवून तुम्ही वेळ काढता. असो, मला एक निरोप द्यायचा आहे. तुम्हा सगळ्यांना सरांनी कॉन्फरन्स रूम मध्ये बोलवलंय. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. कसली अनाउन्समेंट? ते तिथे गेल्यानंतर कळेलच. ओके? उत्तमा, काय वाटतं? कशाबद्दल असेल मीटिंग? कुठला नवीन नियम तर? छे, मला नाही वाटत. आधीच जे आहेत ते काही कमी आहेत का? खरंय तुझं. आणि सर पण आता खूप बदलले. तू काय वाटेल ते बोलतेस? अहो, मला असं वाटतं की काय वाटतंय काका तुम्हाला? हा बोला. अहो सांगा ना, काय वाटतं? काका सांगा ना. मला आता कशाबद्दल काहीच वाटत नाही. सर मगाशी म्हणाले होते की काही नवीन प्लॅन्स आहेत. हा, मला असंच वाटतं. म्हणजे काहीतरी
टास्क वगैरे असेल नवीन. नवरे, तुम्हाला माहितीये का काय ते? कॉन्फिडेन्शियल आहे. थांबा की जरा. 2 मिनिटं थांबायला वेळ नाही. तर सर आल्यानंतर कळेलच. हॅलो एव्हरीबडी. बसा बसा. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात आता नेमकं काय चाललंय, की हे सगळं काय. कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता दिसते आणि ती वाटणं साहजिक आहे. सर, काय आहे नेमकं? म्हणजे काही सरप्राईज वगैरे आहे का? तसं समजा हवं तर. नवीन काम, नवीन प्रोजेक्ट्स याबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, पण यावेळेस काम करण्याची एक नवीन पद्धत आपण आपल्या कंपनीमध्ये इंट्रोड्यूस करतो. आता नेमकं काय आणि कशासाठी असं सगळेजण विचार करते. कशासाठी हे मी सांगतो आणि ते काय आहे हे तुम्हाला जयराम सांगते. मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं खूप चांगलं नाव झालंय. एक ओळख आपल्या कंपनीची निर्माण झाली आणि ती टिकवणं ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी प्रत्येक वेळेस नवीन बेंचमार्क सेट करणं हे खूप आवश्यक आहे. यापुढे आपल्याकडे जे प्रोजेक्ट्स येतील ते आधीच्या प्रोजेक्ट्सपेक्षा खूप वेगळे असतील, खूप अवघड असतील, खूप आव्हानात्मक असतील. आणि म्हणूनच त्यासाठी केलेली ही तयारी आहे असं समजा. खरं तर ऑलरेडी त्याची सुरुवात इथे झाली, पण हा प्रयोग सगळ्याच लेवलला व्हायला पाहिजे. जयराम या सगळ्याबद्दल डिटेल माहिती देतील, कारण आम्ही दोघांनी मिळूनच या सगळ्या गोष्टी ठरवल्या. जयराम प्लीज. थँक्यू सर. आपल्या प्रत्येकातच काही प्लस काही मायनस पॉइंट्स असतात, पण वेगवेगळ्या क्वालिटीजची 2 माणसं एकत्र आली की त्या टीम मधले प्लस पॉइंट्स हायलाइट होतात आणि मायनस पॉइंट्स आपोआपच झाकले जातात. पण हे घडण्यासाठी त्या दोघांनाही एकमेकांच्या प्लस आणि मायनसची ओळख असायला हवी. आता प्रत्येकाशी ट्युनिंग जमेलच असं नाही. प्रत्येकाचेच विचार जुळतील असंही नाही. पण हे ट्युनिंग आपल्याला क्रिएट करावं लागेल. आता ह्या सगळ्याचा विचार करून आपण कामासंदर्भात काही टीम्स बनवायचं ठरवलंय. प्रत्येक टीमला एक प्रोजेक्ट दिला जाईल आणि त्यांना मिळून एकत्र त्या प्रोजेक्टवर काम करायचं. 1-2 आठवड्यांनी आपण पुन्हा इथे भेटून त्या कामाचं अनालिसिस करू आणि तेव्हा प्रत्येकाने आपल्या टीम मेंबर्स बद्दलचं स्वतःचं मत द्यायचं. सो आता मी आपल्या टीम्स अनाउन्स करतो. तिलोत्तमा मॅडम आणि सारिका मॅडम एकत्र काम करतील. नंदिनी मॅडम, तुम्ही आहुन सोबत काम करा. आहुंनीच सांगितलंय तसं. वा. रजनी आणि साई, तुमची एक टीम असेल. काका, अय्या, अहो हे तर तुम्ही बोलल्याप्रमाणेच झालंय. मला आवडणच त्यांच्या बरोबर काम करायला. जुई आणि मी एकत्र एका टीम मध्ये असू. मला सुद्धा आवडेल जय बरोबर काम करायला. आणि या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये अविनाश सर स्वतः पर्सनली लक्ष घालणार आहेत. आणि
अविनाश सर आणि आदिती मॅडम एकत्र काम करतात. आय होप यू डोंट माइंड मिस सावळकर. नाही सर. तर या सगळ्या टीम आहेत आणि मला असं वाटतं की या टीममुळे आपलं काम अजून फास्ट होऊ शकतं. हो सर. गुड. मला तुमचा हा कॉन्फिडन्स आवडला मिस जोई. तर आता टीम म्हणून डबल मेहनतीने आणि डबल ताकदीने काम करा. सिनियर मेंबर्सनी आपल्या टीम मेंबरला सपोर्ट करा. आणि हो सर, माझं या सगळ्यांच्या कामावर जातीनं लक्ष राहील. गुड. ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू सर. आजपासूनच आपण सगळ्यांनी टीम प्रमाणे काम करायला पाहिजे. हो. गुड. ऑल द बेस्ट. मी आहेच.